प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. सध्या आपण ऐकत आहोत दृष्टांत हा कथासंग्रह, ज्याचे लेखक आहेत नागपूरचे प्रख्यात डोळ्यांचे डॉक्टर प्रफुल्ल मोकदम. आजपर्यंत आपण या संग्रहातल्या 2 कथा ऐकल्या. आज ऐकूया कथा क्रमांक 3, जिचं शीर्षक आहे बकेट हँडल केस. पुणेकरांना जसं कॅम्पचं कौतुक आहे, तसं नागपूरकरांना सीताबर्डी मार्केटचं अप्रूप आहे. पुण्याच्या पर्वतीला बॅलन्स करायला नागपूरची सीताबर्डीची टेकडी आहे. फरक इतकाच की पुण्याची गुलहौशी जोडपी पर्वतीवर फिरायला जाऊ शकतात. नागपूरला त्याला मज्जाव आहे, कारण 1857च्या लढ्यानंतर इंग्रजी सैन्य टेकडीवरच्या किल्ल्यात तळ देऊन होतं. तेव्हापासून हा किल्ला संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असल्यामुळे तिकडे फिरकताही येत नाही. 1861मध्ये नर्मदा नदीच्या दक्षिणेचा सध्याचा मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भ मिळून सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार हा प्रांत इंग्रजांनी निर्माण केला आणि नागपूरला त्या प्रांताच्या राजधानीचा दर्जा मिळाला. सीताबर्डीच्या टेकडीभोवती रेल्वे स्टेशन, कलेक्टर ऑफिस, इम्पिरियल बँक म्हणजे सध्याची स्टेट बँक अशा महत्त्वाच्या सरकारी इमारती उभ्या होत गेल्या. टेकडीच्या दक्षिणेकडच्या उताराला लागूनच सीताबर्डीची बाजारपेठ निर्माण होत गेली आणि नागपूरच्या मध्यवर्ती व्यापाराचं ते एक मोठं केंद्र झालं. व्यापार आल्यामुळे प्रमुख बँका ओघाने आल्याच. सीताबर्डीच्या महात्मा गांधी पुतळ्यापासून पश्चिमेला अमरावतीला जाणाऱ्या रस्त्याने गेलं की अर्धा किलोमीटरवर डाव्या बाजूला महाराज बाग हा प्रचंड मोठा पार्क आहे. त्यात प्राणी संग्रहालय आणि 1906 पासून अस्तित्वात असलेलं कृषी महाविद्यालय आहे. कृषी महाविद्यालयाची एक्सपेरिमेंटल फार्म्स लागूनच असल्यामुळे जवळजवळ 100 ते 150 एकरांचा परिसर शहराच्या अगदी मधोमध विखुरला आहे. नागपूरकर या मोकळ्या भागाला नागपूरची फुफ्फुसं असं अभिमानाने म्हणतात. अमरावती रोडच्या उत्तर बाजूला महाराजा बागच्या बरोबर समोर 1896 पासून अस्तित्वात असलेलं म्युअर मेमोरियल हॉस्पिटल आहे. इंग्लंडहून आलेल्या 2 नर्सेसनी छोटेखानी स्वरूपाची अद्ययावत वैद्यकीय सेवा देण्याच्या प्रयत्नातून म्युअर इस्पितळ सुरू केलं. म्युअरचा पसारा आटोपत नाही तर 1923 पासून उभी असलेली नागपूर विद्यापीठाची इमारत आहे आणि त्या स्थापत्याला सांगड घालणारी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची सुंदर इमारत त्या पलीकडे आहे. 1929 पासून ती दिमाखाने उभी आहे. प्राणी संग्रहालयाच्या उद्यानाची प्रसन्नता, विद्यार्जनाचं गांभीर्य आणि म्युअर मेमोरियल हॉस्पिटलची जनसेवेची शांतता या सगळ्यांचा त्या 2 किलोमीटर्सच्या व्यासाच्या परिसरात जणू अपूर्व संगम झालेला आहे. 125 वर्ष जुन्या असलेल्या इमारतींनी म्युअरचा परिसर व्यापला आहे. हॉस्पिटलची मुख्य इमारत, पेशंट्सला ॲडमिट करण्यासाठीचे वॉर्ड्स आणि त्यानंतरची डॉक्टर्सच्या निवासासाठी बांधलेली बंगलेवादा छोटेखानी घरं त्या काळच्या साध्या राहणीची साक्ष देत उभी आहेत. परदेशातील काही दानशूर लोकांनी आणि ख्रिश्चन धर्मीयांनी प्रेमापोटी दिलेल्या आर्थिक मदतीतून म्युअर मेमोरियल हॉस्पिटल आजसुद्धा व्यवस्थित चालत आहे. रोटरीसारख्या सेवाभावी संस्थांच्या आर्थिक मदतीतून किडनी डायलिसिस सेंटर उभारलं गेलं आहे. पैसा कमावणं हा कॉर्पोरेट हॉस्पिटलचा उद्देश बाजूला ठेवून रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचा प्रयास हॉस्पिटलच्या काम करण्याच्या प्रणालीत प्रकर्षाने जाणवतो. खूप महागडी उपकरणं नसताना सुद्धा स्वतःच्या मर्यादा ओळखत हे हॉस्पिटल आपलं काम चोख बजावत आहे. MBBS नंतर नेत्रशास्त्रातील MS ही सर्वोच्च पदवी डॉक्टर युगेश या तडफदार तरुणाने प्राप्त केली. रजिस्ट्रार म्हणून रेसिडेंट जॉब करताना 2 वर्षाचा अनुभव असल्यामुळे MS झाल्यानंतर 1971 मध्ये त्याला मेडिकल कॉलेजमध्ये नेत्र विभागात लेक्चररच्या पदावर नियुक्ती प्राप्त झाली.
लेक्चररच्या पदावर जेमतेम 2 वर्ष काम करून झाली नसतील तर त्याच्या वरिष्ठांची बदली मुंबईला झाली. त्यामुळे लेक्चरर असूनही त्याच्या युनिटची पूर्ण जबाबदारी त्याच्याकडे आली. आता त्याला स्वतःचे निर्णय पूर्णतः आपलं प्रावीण्य आणि अनुभव यांच्या भरवशावर घ्यावे लागत होते. डोळ्यांच्या नेहमीच्या शस्त्रक्रिया तो लीलया करू लागला. त्या नेहमीच्या शस्त्रक्रियांच्या पुढे जाऊन काही नाविन्यपूर्ण काम करण्याचा त्याला जणू ध्यास लागला होता. भारतातील अग्रगण्य अशा दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या अधिपत्याखाली असलेल्या राजेंद्र प्रसाद सेंटर म्हणजे RP सेंटर फॉर ऑप्थाल्मिक सायन्स या स्वायत्त संस्थेने 15 दिवसांचा कॉर्निया या विषयावरचा वस्तुपाठ म्हणजे वर्कशॉप आयोजित केला होता. सर्वच मेडिकल कॉलेजमध्ये नेत्र विभाग वेगळा असायचा. त्या विभागात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया होत असत. तिरळेपणाचा, रेटिनाचा, कॉर्नियाचा असे वेगवेगळे पोट विभाग नव्हते. RP सेंटर हे खऱ्या अर्थाने ऑप्थाल्मिक मल्टीस्पेशालिटी सेंटर होतं. तिथे असे सगळे पोट विभाग कार्यरत होते. आपल्या सोयीनुसार वस्तुपाठ करण्याची जबाबदारी तो विशिष्ट विभाग उचलत असे. कॉर्नियाच्या विभागाने आयोजित केलेल्या वस्तुपाठाला उपस्थित राहण्याची डॉक्टर युगेशची विनंती मान्य झाली. वस्तुपाठात तो जे शिकणार होता त्याचा फायदा त्याच्या संस्थेला मिळणार असल्यामुळे त्याला डीनकडून परवानगी मिळाली आणि शिवाय 15 दिवसांची पूर्ण पगारी सुट्टीसुद्धा मंजूर झाली. कॉर्नियाचे आजार, त्यावरील उपाययोजना, आवश्यक त्या शस्त्रक्रिया या सगळ्यांचं प्रात्यक्षिक प्रत्यक्ष रुग्णांवर केलं जात असे. मोजक्या 25 नेत्रतज्ञांचा एक छोटासा गट असल्यामुळे प्रश्न विचारून स्वतःच्या शंकांचं निरसन करून घेण्याचा आनंद मिळत होता. नेत्रदान करून प्राप्त झालेल्या डोळ्याच्या कॉर्नियाचे प्रत्यारोपण म्हणजे ट्रान्सप्लांट करण्याची काही ऑपरेशन्स त्याला पाहता आली. कॉर्नियामुळे अंधत्व आलेल्या रुग्णांसाठी ती शस्त्रक्रिया हे एक वरदान होतं. कॉर्नियाचं वर्कशॉप आटोपून परतल्यावर त्या शस्त्रक्रिया त्याने जोमाने सुरू केल्या. इतर वॉर्डात हृदयविकाराने किंवा तशाच अन्य कारणाने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तिथले डॉक्टर्स नेत्रदानासाठी प्रवृत्त करीत असत. अशा तऱ्हेने नेत्रदानाने मिळालेले नेत्र वापरले जाऊ लागले. कॉर्निया ट्रान्सप्लांट करणारी संस्था असा मेडिकल कॉलेजचा लौकिक पसरू लागला. त्यानंतर साधारण 6 महिन्यानंतर RP सेंटरमध्ये पापण्यांचे विकार या विषयीचा वस्तुपाठ होऊ घातला होता. त्या वस्तुपाठात सहभागी होण्याची परवानगी डॉक्टर युगेशला मिळाली. त्यामुळे पापण्यांवर करावयाच्या अवघड शस्त्रक्रिया करण्याचं धाडस त्याला झालं आणि त्या शस्त्रक्रियासुद्धा तो नियमितपणे करू लागला. लेक्चरर झाल्यापासूनच 5 वर्षांच्या त्या कालखंडात त्याला भरपूर काम करायला मिळालं. ही वाटचाल जरी समाधानकारक होती तरी त्याची पदोन्नती होत नव्हती. दुसऱ्या विभागांमध्ये काम करणारे त्याच्याच बॅचचे अनेक सहकारी रीडर किंवा असोसिएट प्रोफेसरच्या पदावर जाऊन पोहोचले होते. डॉक्टर युगेश त्यामुळे नाउमेद झाला. मुंबईला मंत्रालयात जाऊन काही सूत्र हलविता येतात का ही खटपट त्याने करून पाहिली. यश मिळालं नाही. तेव्हा सरकारी नोकरी सोडून स्वतःचं स्वतंत्र नेत्रचिकित्सालय सुरू करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यानुसार छोटंसं नेत्र इस्पितळ त्याने सुरू केलं. कामाचा व्याप वाढविण्यासाठी म्युअर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मानद सेवा देण्याच्या उद्देशाने तिथल्या हॉस्पिटल व्यवस्थापकांना तो भेटला. युगेशची जुजवी मुलाखत घेऊन त्यांनी त्याला कामावर रुजू होण्यास सांगितलं. आठवड्यातील 2 दिवस सकाळी 9 ते 12 त्याला म्युअरला जायचं होतं. शिवाय आणखी 2 दिवस ऑपरेशनसाठी यावं लागणार होतं. त्याची स्वतःची प्रॅक्टिस सुरूच राहणार होती. म्युअरचे दर कमी असल्यामुळे त्याचे गरीब पेशंट्स तिकडे येण्याची शक्यता होती, कारण म्युअरला कमी खर्चात त्यांचं काम होणार होतं. मध्यवर्ती सरकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमच्या पॅनलवर म्युअर असल्यामुळे रिझर्व्ह बँक, ऑर्डनन्स फॅक्टरीज, रेल्वे कर्मचारी आणि मध्यवर्ती सरकारच्या सेवेत असलेले सर्व तसेच सैन्य दलातले कर्मचारी या सर्वांना म्युअरच्या सेवेचा लाभ उपलब्ध होत असे. याचाच अर्थ हे सर्व कर्मचारी त्यांचे आईवडील आणि मुलं इत्यादी सर्व उपचारांसाठी आणि ऑपरेशनसाठी तिथे येत असत. हळूहळू डॉक्टर युगेशचा म्युअर हॉस्पिटलच्या कामाचा व्याप वाढत गेला.
तिथले हॉस्पिटल व्यवस्थापक स्वतः हृदयरोग तज्ज्ञ असल्यामुळे त्यांचे अनेक रुग्ण डोळ्यांच्या तपासणीसाठी युगेशकडे येऊ लागले. डॉक्टर सुरेश नावाचे बालरोग तज्ज्ञ लहान मुलांच्या डोळ्यांच्या व्याधीसाठी त्या मुलांना युगेशकडे तपासणीला पाठवित असत. ऑर्डनन्स फॅक्टरीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या बायकोचं बाळंतपण म्युअरमध्ये झालं. त्या नवजात बालकाच्या पापण्यांमध्ये काही दोष आहेत हे लक्षात आलं. डॉक्टर सुरेशनी तपासून सांगितलं की या बालकाला डॉक्टर युगेश यांना दाखवणं गरजेचं आहे. डॉक्टर युगेशला तपासणीत हे आढळून आलं की त्या बालकाच्या दोन्ही डोळ्यांची वरची पापणी बरोबर नव्हती. मूल आईच्या पोटात असताना त्याच्या पापण्यांच्या जडणघडणीत काहीतरी न्यूनता निर्माण झाल्यामुळे वरच्या पापणीच्या मधल्या भागात इंग्रजी ए अक्षरासारखी एक खाच मधोमध होती. त्या बिघाडामुळे डोळ्याचा काळा भाग म्हणजे कॉर्निया पुरेसा झाकला जात नव्हता. कॉर्नियाला वातावरणाचे आघात सहन करावे लागणार होते. दर मिनिटाला 12 ते 15 वेळा आपल्या पापण्या आपोआप उघडबंद होत असतात. पापणी बंद होऊन उघडण्याची ही प्रक्रिया अक्षरशः क्षणार्धात होते. तेवढ्या वेळात कॉर्नियाला आवश्यक असणारी आर्द्रता मिळते. झोपेत पापणी कॉर्नियाला झाकून ठेवत असतेच. ही आर्द्रता बरोबर मिळाली नाही तर कॉर्निया सुकायला लागतो आणि कमकुवत होतो. अशा कॉर्नियाला वातावरणातील जंतू खराब करतात आणि कॉर्नियाचा अल्सर होऊन कॉर्नियाला टीक पडून दृष्टी खराब होते. पापणीच्या जन्मतःच असलेल्या दोषामुळे त्या बाळाची कॉर्निया जागेपणी आणि झोपेत सुद्धा अर्धवट उघडी राहून खराब होण्याची जबरदस्त शक्यता होती. दर तासा 2 तासानंतर कृत्रिम अश्रू म्हणजे आर्टिफिशियल टियर्स डोळ्यात टाकत राहणे आवश्यक होते. दिवसात जागेपणी त्याची आई ते सतत करू शकली असती, पण रात्री तिला झोप लागल्यावर काय करायचं हा एक मोठा प्रश्न होता. स्निग्धता असलेले घट्ट थेंब टाकून थोडा फरक जरूर पडला असता, पण इन्फेक्शन होण्याची टांगती तलवार नेहमीसाठी राहणार होती. त्यासाठी सतत जंतू प्रतिबंधक मलम किंवा थेंब डोळ्यात घालावे लागणार होते. वरची पापणी प्लास्टिक सर्जरी करून दोषरहित करणं गरजेचं होतं. त्यासाठी वरच्या पापणीत मधल्या भागात असलेला अभाव भरून काढण्यासाठी खालच्या पापणीचं मांस ऑपरेशनद्वारे वरच्या पापणीला जोडावं लागणार होतं, जेणेकरून जन्मतःच असलेला वरच्या पापणीचा कोलोबोमा हा दोष भरून निघाला असता. जेमतेम काही आठवड्यांच्या त्या बालकाचं ऑपरेशन करायला युगेश तयार होता. त्या बाळाच्या आईवडिलांना युगेशने ऑपरेशनची थोडक्यात प्रक्रिया, त्याची आवश्यकता आणि ऑपरेशन केलं नाही तर उद्भवणारे संभाव्य परिणाम याची इत्यंभूत कल्पना दिली. इतक्या लहान बाळाचं ऑपरेशन करताना त्या बाळाला पूर्णतः बेशुद्ध करावं लागतं. आयुष्य वाचविण्यासाठी काही ऑपरेशन्स करताना पूर्ण बेशुद्ध करावंच लागतं. शक्यतो इतर ऑपरेशन्स पुढे ढकलली जातात. बाळाचे डोळे वाचवायचे असतील तर ऑपरेशन आवश्यक होतं. डॉक्टर सुरेशनी त्या बाळाला इतर काही जन्मजात शारीरिक दोष नाहीत असा निर्वाळा दिला, जेणेकरून पूर्णतः बेशुद्ध करण्याची परवानगी त्यांच्याकडून मिळाली होती. युगेशने ऑपरेशनची तारीख आणि वेळ ठरवली. म्युअर हॉस्पिटलला ऑपरेशन दरम्यान बेशुद्ध करण्यासाठी नियमितपणे येणाऱ्या सर्वात अनुभवी अशा भूलरोग तज्ज्ञ डॉक्टर सौभाग्यवती देसाईंना बोलवण्याबाबतच्या सूचना त्याने थिएटरच्या प्रमुख नर्सबाईंना दिल्या. वेळेनुसार डॉक्टर युगेश थिएटरला पोहोचला. कपडे बदलून ऑपरेशनच्या तयारीला तो लागला. तेवढ्यात डॉक्टर देसाई आल्याचं कळल्यामुळे ऑपरेशनपूर्वी 10 मिनिटं हात धुवून स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेला त्याने सुरुवात केली. गाऊन घालून थिएटरमध्ये तो प्रवेश करणार तर त्याला डॉक्टर देसाई तणतणत बाहेर जाताना दिसल्या. त्यानं सिस्टरला विचारलं, डॉक्टर देसाई नाराज दिसतात, काय झालं? सिस्टर बोलल्या, सर माझं थोडंसं चुकलंच. देसाई मॅडमच्या घरच्या फोनवर मी बोलायचा प्रयत्न केला होता. देसाई मॅडम बाहेर गेलेल्या होत्या. त्यांच्या सासूबाईंना फोनवर निरोप देताना लहान बाळाचं ऑपरेशन आहे इतकं मी जरूर सांगितलं होतं, पण इतर माहिती त्यांना सांगण्यात काहीच अर्थ नव्हता, कारण सासूबाई या काही डॉक्टर नाहीत.
मी नक्की निरोप देईन हे त्यांनी मला सांगितलं. डॉक्टर देसाई थिएटरमध्ये आल्या आणि त्यांनी बाळाला पाहिलं. त्या म्हणाल्या, लहान बाळाचं ऑपरेशन आहे हे मला माहीत होतं, परंतु ते बाळ 1 महिन्याचं सुद्धा नाही हे मला माहीत नव्हतं. इतक्या लहान बाळाला बेशुद्ध करण्याची जोखीम घ्यायला मी तयार नाही, कारण त्यासाठी आवश्यक असणारी बेशुद्ध अवस्थेत सतत मॉनिटर करत राहणारी इक्विपमेंट्स इथे नाहीत. त्यामुळे या बाळाला मी बेशुद्ध करणार नाही. इतक्या लहानशा बाळाच्या हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास, ब्लड प्रेशर या सगळ्या बाबींवर सतत लक्ष ठेवणारी महागडी मशीन्स असल्याशिवाय एवढ्याशा बेबीला तासाभरासाठी सुद्धा बेशुद्ध ठेवणं मला जमणार नाही. माझा नाईलाज आहे. नेमका त्यावेळी बेशुद्ध करणारा दुसरा कोणी भूलरोग तज्ज्ञ मिळाला नसता. 1978च्या आसपासच्या त्या काळात मोबाईल फोन अस्तित्वात नव्हते. त्यामुळे पूर्वनियोजन असल्याशिवाय बेशुद्ध करणारा दुसरा डॉक्टर मिळणं हे केवळ अशक्य होतं. आणि इतकंही करून कुणी जर साध्या फोनवर सापडला असला तरी त्याने अपुऱ्या इक्विपमेंट्सचा पाढा जरूर वाचला असता. ऑपरेशन पुढे ढकलून काही साध्य होणार नव्हतं. डोळ्याचा संभाव्य धोका तसाच राहणार होता. डॉक्टर युगेशने मग एक धाडसी निर्णय घेतला. त्या बाळाला कापडात पक्क गुंडाळून त्याचं डोकं एका नर्सने सतत धरून ठेवायचं, दुसऱ्या नर्सने पाय धरून ठेवायचे. बधीर करण्याचं इंजेक्शन वरच्या आणि खालच्या पापणीला द्यायचं. झायलोकेन इंजेक्शनच्या बधिरीकरणाचा प्रभाव 1 तास सहज राहतो. तो आणखी वाढविण्यासाठी बुपिवकेन त्यात मिसळलं, अजून जास्त वेळ तो परिणाम राहतो. याचाच अर्थ पूर्णतः बेशुद्ध न करता ते ऑपरेशन करता येण्यासारखं होतं. आपला हा निर्णय त्याने थिएटर नर्सला सांगितला. बाळाची हालचाल थांबवण्याची जबाबदारी त्याने 2 स्टुडंट नर्सेसवर टाकली. सुरुवातीला उजव्या डोळ्याच्या वरच्या पापणीच्या दोष असलेल्या भागाभोवती त्याने बधिरीकरणाचं इंजेक्शन दिलं. दोषपीडित भागाभोवतीचं मांस त्याने हळूहळू वेगळं केलं. खालच्या पापणीला बधीर करून पापणीच्या कडेला समांतर असा चिरा त्याने दिला. पापणीचे केस जिथून उगवतात त्याच्या खाली अर्धा सेंटीमीटरवर हा चिरा पापणीच्या पूर्ण जाडीतून त्याने दिला. त्या चिरा देण्यामुळे पापणीचा वरचा भाग एखाद्या कडी किंवा हँडलसारखा उचलता आला. त्या चिऱ्याच्या दोन्ही टोकांना 1 सेंटीमीटर लांबीचा एक उभा चिरा देऊन मांसाची जणू एक जीभ डॉक्टर युगेशने तयार केली. ही जीभ त्याने हँडल खालून वर ओढली आणि वरच्या पापणीच्या डिफेक्ट असलेल्या भागाला टाके देऊन जोडली. वरच्या पापणीचा जन्मतः असलेला कोलोबोमा हा दोष भरून निघाला. हीच प्रक्रिया जशीच्या तशी युगेशने डाव्या डोळ्याच्या बाबतीत पूर्ण केली. एवढ्याच्या बाळावरची खूप आवश्यक असलेली ती शस्त्रक्रिया त्याला बेशुद्ध न करता पापण्यांना बधिरीकरण करणारं इंजेक्शन देऊन त्याने पूर्ण केली. बाळ अधूनमधून रडत होतं, पण थोड्याच वेळात झोपून जात होतं. 1 तासात दोन्ही डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आटोपल्या. जंतुनाशक मलम डोळ्यात घालून डोळ्यांवर त्याने ड्रेसिंग ठेवली. ती हलू नयेत म्हणून चिकटपट्टीने त्यांना पक्क केलं. त्यावर पट्टी बांधली. उद्देश हा की जखम व्यवस्थित भरावी आणि बाळाच्या हालचालींनी टाक्यांना इजा होऊ नये. दुसरे दिवशी सकाळी डॉक्टर युगेशने ड्रेसिंग काढलं. शस्त्रक्रिया व्यवस्थित झालेली होती. दोन्ही डोळ्यांचे पापण्यांचे दोष व्यवस्थित झाकले गेले होते. खालच्या पापणीच्या हँडल खालून वर ओढलेल्या मांसाच्या तुकड्याने पापणीचा दोष पूर्णतः झाकला गेला होता. अर्थात त्यामुळे त्याचा खालचा डोळा पूर्णतः लपला होता. बाळाचं हे विचित्र रूप पाहून त्याचे आई वडील स्तंभित झाले होते. डॉक्टर युगेशने दिलासा दिला, चिंता करू नका, ऑपरेशन फक्त पापणीवर केलेलं आहे. त्याखाली डोळा जसाच्या तसाच आहे, कारण डोळ्याला काहीच केलेलं नाही. ड्रेसिंग करून बँडेज बांधून त्याने डोळे बंद केले. तिसऱ्या दिवशी ड्रेसिंग काढल्यावर डॉक्टर युगेश म्हणाला, यापुढे 2-3 महिनेपर्यंत बाळाचं रूप असंच दिसणार. या विचित्र दिसण्याची आपल्याला हळूहळू सवय होईल. डोळ्याच्या जखमांना स्वच्छ करून 2-3 वेळा रोज जंतुरोधक मलम डोळ्यांवर लावावं लागेल. ड्रेसिंग लावण्याची आता गरज नाही, मात्र धूळ किंवा कुठलाच कचरा डोळ्यात जाणार नाही ही खबरदारी घ्यावी लागेल. 15 दिवसांनंतर बाळाला तपासायला घेऊन या.
तेव्हा जमल्यास काही टाके आपण काढून टाकू. 15 दिवसानंतर बाळाला घेऊन आई वडील आले. काही टाके डॉक्टर युगेशने काढले. अंध नसून सुद्धा डोळ्यावर झालेल्या ऑपरेशनमुळे त्या बाळाला अंधारात जीवन कंठावं लागत होतं. 2 महिन्यांनी तपासणी करण्यासाठी त्या बाळाला बोलावण्यात आलं. ऑपरेशनला 3 महिने पूर्ण झाल्यावर वरची आणि खालची पापणी अलग करण्याचा क्षण येऊन पोहोचला. 3 महिन्यांपूर्वीच्या ऑपरेशनचा अनुभव लक्षात घेऊन बधीर करण्याचं इंजेक्शन पापणीला देऊन हे छोटं ऑपरेशन करण्याचा निर्णय डॉक्टर युगेश घेऊन चुकला होता. ते बाळ पूर्वीपेक्षा 3 महिन्यांनी मोठं झालेलं असल्यामुळे त्याचा बंडपणा वाढला होता. त्यामुळे मोठ्या आकाराच्या जाड कापडात गुंडाळून बधीर करण्याचं इंजेक्शन पापणीला देऊन डॉक्टर युगेशने हे छोटं ऑपरेशन सुरू केलं. वरच्या पापणीचा दोष झाकून नवीन तयार झालेल्या पापणीचा खालचा भाग जिथे अपेक्षित होता तिथे युगेशने चिरा दिला. त्यामुळे वरची पापणी अलग झाली. त्या पापणीची खालची कडा टाके देऊन त्याने शिवत नेली. त्यामुळे दोन्ही डोळ्यांच्या वरच्या पापण्या दोषरहित होऊन इतर मुलांसारख्या दिसू लागल्या. खालच्या पापणीचा हँडलचा खालचा भाग त्याने खालच्या पापणीच्या मांसाची जीभ विलग केल्यानंतर तयार झालेल्या वरच्या भागाशी टाके देऊन जोडला. त्यामुळे खालच्या पापणीचा आडवा चिरा परत नेहमीच्या जागी गेला आणि खालची पापणी पूर्ववत दिसू लागली. 3 महिन्यांनी बाळाचे दोन्ही डोळे पूर्ववत उघडले गेले होते. एखाद्या बादलीच्या हँडलसारखा दिसणारा चांबडीचा आणि आतील स्नायू यांचा पापण्याखालचा एक तुकडा या ऑपरेशनमध्ये तयार केला जातो. त्यामुळे नेत्रशास्त्राच्या पुस्तकांमध्ये या ऑपरेशनला बकेट हँडल टेक्निक असं सार्थ नाव दिलेलं आहे. 1 महिन्यानंतर डॉक्टर युगेशने सर्व टाके काढून टाकले. साधारण 6 महिन्यानंतर त्या बच्चूला तपासणीसाठी त्याने बोलावून सर्व काही ठीक चाललेलं आहे याची खातरजमा करून घेतली. तरीही वर्षातून एकदा युगेश त्या बाळाला तपासत असे. बकेट हँडल टेक्निक वापरून केलेल्या त्या ऑपरेशनमुळे जन्मताना असलेले दोन्ही डोळ्यांच्या पापण्यांचे दोष पूर्णतः संपले होते. कदाचित काही कारणामुळे ते ऑपरेशन झालं नसतं तर कॉर्निया उघडा राहून कोरडेपणामुळे कॉर्नियल अल्सर, टीक पडणं किंवा जबरदस्त जंतूंचा भडीमार होऊन पूर्णतः डोळा अंध होणं असं काही पण घडू शकलं असतं. सुरुवातीला बाळाच्या पापण्याचं काहीतरी ऑपरेशन झालं आहे हे लक्षात येत असे. ती जखम नजरेत भरत असे. हळूहळू जखमांची ती रेघ इतकी पुसट होत गेली की बाळ 5 वर्षांचं होईपर्यंत त्या सर्व जखमा दिसेनाशा झाल्या. काही कालावधीनंतर एका मोठ्या इस्पितळात डॉक्टर युगेशला ऑनररी पोस्ट मिळाली. त्यामुळे त्याने म्युअर हॉस्पिटलचं काम सोडून दिलं. शिवाय हे मोठं इस्पितळ मेडिकल कॉलेजशी संलग्न असल्यामुळे डॉक्टर युगेशला विद्यार्थ्यांना आपला विषय शिकविण्याची संधी मिळणार होती. वर्षानंतर युनिव्हर्सिटीने त्याला पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्त केलं. प्रॅक्टिसचा बोजा खूप आता वाढला होता. या सगळ्या धावपळीत डॉक्टर युगेशला बकेट हँडल केसचा पूर्णतः विसर पडला होता. साधारण 2005च्या सुमाराला त्या बाळाचे वडील युगेशच्या क्लिनिकमध्ये आले. बकेट हँडल केसचं लग्न ठरलं होतं. त्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन ते आले होते. त्या छोट्याशा बाळाचं वय 25च्या वर गेलं आहे हे तेव्हा युगेशच्या लक्षात आलं. आवर्जून लग्नाच्या रिसेप्शनला युगेश गेला. नवरदेवाशी हस्तांदोलन करताना आपण केलेल्या ऑपरेशनचा काही मागमूस दिसतो का हे डॉक्टर युगेश शोधत होता. ऑपरेशनची कुठलीच खूण दिसत नव्हती. टेक्स्ट बुकमधलं एक वाक्य युगेशला आठवलं. इट इज नॉट द सर्जन बट नेचर दॅट क्युअर्स आफ्टर हिम. नवरदेवाने बायकोला सांगितलं, या डॉक्टरांनी मी अगदी 1 महिन्याचा असताना माझ्या डोळ्याची ऑपरेशन्स केली होती. नवविवाहित जोडप्याने युगेशच्या पाया पडून त्याचे आशीर्वाद घेतले. नवरदेवाच्या आई वडिलांसोबत एक ग्रुप फोटो सुद्धा झाला. आपण काहीतरी चांगलं करू शकलो या समाधानात डॉक्टर युगेश घरी परतला. श्रोते हो, आत्ताच आपण जी कथा ऐकली तिचं नाव होतं बकेट हँडल केस.
आणि ही कथा लिहिली होती नागपूरचे प्रख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर प्रफुल्ल मोकदम. हिचं अभिवाचन केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी. आपल्याला ही कथा माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळाली. आपल्याला कथा कशी वाटली, अभिवाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मला आवडेल. तरी आपण आपले अभिप्राय कथेखाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा किंवा आपल्या व्हॉट्सअपवरून मला किंवा डॉक्टर प्रफुल्ल मोकदम यांना पाठवा. त्यासाठी मी आम्हा दोघांचे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आपल्याला माझ्या चॅनलवरची अन्य अभिवाचनं कशी वाटतात ते सुद्धा मला सांगा. आणि ती जर आपल्याला आवडली असतील तर माझ्या चॅनलला म्हणजेच विकासवाणी या यूट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.